24 ऑक्टोबरला कोडोलीत कृष्णराज फुटबॉल स्पर्धेचा थरार। पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथे ग्रामीण भागातील फुटबॉल खेळाडूंना संधी देण्यासाठी कृष्णराज फाउंडेशन संचलित कोडोली फुटबॉल क्लबच्या वतीने भव्य फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे। या स्पर्धेला कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर फुटबॉल रेफरी असोसिएशनचे रेफरी उपस्थित असणार आहेत। 24 ते 26 ऑक्टोबर दरम्यान कोडोली हायस्कूल मैदानावर पार पडणार असून एकूण 32 संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत। या स्पर्धेतील विजेत्या संघाला 31,000 रुपये आणि चषक, उपविजेत्या संघाला 15,000 रुपये आणि चषक, तर तृतीय क्रमांकासाठी 10,000 रुपये आणि चषक अशी आकर्षक बक्षिसं देण्यात येणार आहेत। तसेच बेस्ट स्ट्रायकर, बेस्ट डिफेंडर, बेस्ट गोलकीपर, बेस्ट टीम आणि मॅन ऑफ द सिरीज या विशेष पुरस्कारांचीही घोषणा करण्यात आली आहे। या स्पर्धेत ग्रामीण भागातील खेळाडू आणि फुटबॉल प्रेमींनी उपस्थित राहण्याचं आवाहन अर्जुन पाटील यांनी केलंय। डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही। मग टेन्शन घेऊ नका। सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम। पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। संपर्क 9822 63 54 69। कृष्णराज फाउंडेशन संचलित आणि कोडोली फुटबॉल क्लब आयोजित कृष्णराज फुटबॉल चषक या ग्रामीण फुटबॉल चषकाची सुरुवात दिनांक 24 ऑक्टोबर 2025 पासून होते। या स्पर्धेसाठी आपल्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील जवळपास 32 संघांनी सहभाग घेतलेला आहे। तरी या स्पर्धेसाठी सर्वांनी कोडोली हायस्कूलच्या भव्य दिव्य अशा मैदानावरती उपस्थिती लावावी। तसेच या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा हा 26 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता होणार आहे। तरी सर्वांनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा। धन्यवाद। या पत्रकार परिषदेस अमर पाटील, कुणाल सूर्यवंशी, सतीश पाटील, सागर पाटील, हर्षल खेडकर, प्रशांत सिंहासणे उपस्थित होते। केके न्यूज साठी कोडोलीहून सनी काळे।